नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे अमळनेर तहसील कार्यालय व प्रांत कचेरीवर मशाल मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना उबाठा कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल CP राधाकृष्णन यांना नायब तहसीलदार प्रशांत धमके व शिरस्तेदार जोशी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले। मतदानाचे CCTV फुटेज मागितले, ते आयोगाने दिले नाहीत। 2019 ते 24 पर्यंत 5 वर्षात 31 लाख मतदार होते। अवघ्या 5 महिन्यात तब्बल 41 लाख मतदान महाराष्ट्रात वाढले, हे आश्चर्यकारक आहे। 2024च्या निवडणुकीत मतदानाची प्राथमिक टक्केवारी 58.22% इतकी असताना अंतिम टक्केवारी 66.5% जाहीर करण्यात आली। अचानक 8% मतदान कसे वाढले? खासदार राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला, मात्र निवडणूक आयोग तर्कसंगत उत्तर देऊ शकले नाहीत। हा प्रकार लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे, म्हणून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून 23 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता मशाल मोर्चा तहसील कार्यालयावरती निघाला। तहसील कार्यालयावरती मोर्चा येताच त्याचे सभेत रूपांतर झाले। यावेळी युती सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉक्टर BS पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, मुफ्ती हारून नकवी, ॲडव्होकेट संदीप पाटील, तुषार संदानशिव, धनंजय चौधरी यांनी केले होते। मोर्चात BK सूर्यवंशी, मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष DM पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, प्राध्यापक अशोक पवार, संदीप घोरपडे यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते। अमळनेर शहरासह संपूर्ण खानदेशातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले रवी ज्वेलर्स या सुवर्ण दालनात विविध प्रकारचे पारंपरिक आणि आधुनिक सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत। दागिन्यांची सोन्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असल्यानेच ग्राहकांचा रवी ज्वेलर्सवर विश्वास बसला आहे। ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार दागिन्यांची व्हरायटी मिळत असल्याने रवी ज्वेलर्समध्ये गर्दी होत आहे। दरम्यान रवी ज्वेलर्सचे संचालक रवी वर्मा आणि निखिल वर्मा यांनी बोलताना सांगितले की आमच्या सुवर्ण दालनात सर्वात कमी भाव असून सर्वात कमी मजुरी आकारली जाते। तसेच अमळनेर शहरात कोणत्याही सराफ दुकानात नसतील एवढे नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत। दागिन्यांच्या मजुरीवरती 50% सूट देखील दिली जाते। इतकेच नव्हे तर 22 कॅरेट दागिने खरेदीवरती ग्राहकांना हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे। त्यात स्कूटर, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसह अनेक भेटवस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे। तेव्हा त्वरा करा, आजच रवी ज्वेलर्सला भेट द्या। अमळनेर शहरातील मतदान केंद्र 194 हे मतदारांसाठी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर लांब पडत असल्याने ते बदलविण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक सचिन कासार यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। मतदान केंद्र 194 मध्ये वाडी चौक, पुराणी गल्ली, गुरव गल्ली, कुंभारटेक, पानखिडकी या भागांचा समावेश आहे। आधी हे मतदान केंद्र वाडी संस्थांच्या इमारतीत होते। संस्थांच्या इमारतीचे काम सुरू केल्याने हे मतदान केंद्र NT मुंदडा प्राथमिक शाळा माळीवाडा येथे हलविण्यात आले आहे। त्यामुळे मतदारांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतर जावे लागत असल्याने मतदानावरती परिणाम होतो, मतदारांचे हाल होतात। तरी हे मतदान केंद्र बदलवून नगरपालिका हायस्कूल किंवा लोकमान्य शाळा येथे बदल करून द्यावे। 194 हे मतदान केंद्र हे प्रभाग 11चे असून प्रभाग 17 मध्ये घोषित करण्यात आले आहे, तरी ते पूर्ववत प्रभाग 11 मध्ये घोषित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, पंकज चौधरी, भूषण भदाने हजर होते। खासदार स्मिताताई वाघ यांच्या अमळनेर कार्यालयात डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, भाजपा शहर मंडळ अध्यक्ष योगेश महाजन, राकेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मराठा महिला मंडळाकडून बौद्धिक व विचारांना चालना देणारी अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेसाठी महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळाला। मराठा मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली।
परीक्षक म्हणून अनिता बोरसे, पूजा शहा यांनी काम पाहिले. प्रास्ताविक लीना पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. अभिवाचन स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहेत. रेखा मराठे, स्वाती पाटील आणि विद्या यांना पहिले 3 बक्षिसे देण्यात आली, तर प्राध्यापिका सौ श्वेता पाटील, पल्लवी पाटील, जयश्री पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील 67 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याच्या तणावातून विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 22 जून रोजी घडली आहे. विनोद रामराव शिसोदे असे मयत शेतकऱ्याचे नाव. 22 रोजी दुपारी 3 वाजता ते मारवड रस्त्यालगत एका शेतात बेशुद्ध अवस्थेत मिळून आले व त्यांच्याजवळ विषारी औषधाची बाटली पडली होती. त्यांना उचलून खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील अगोने करीत आहेत. मयत शिसोदे यांच्याकडे फक्त 1.5 बिघे शेती असून त्यांच्यावर 8 लाख हातुसनवारीचे व सोसायटीचे 60,000 असे 8,60,000 रुपये कर्ज होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. योगा दिनानिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये देखील योग शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलिसांनी योगासने केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, गणेश पाटील, विनोद सोनवणे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद भोई, नरेश बडगुजर, राहुल पाटील, विजय भोई, सिद्धांत शिसोदे, संदीप धनगर, सुनील पाटील यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी 21 रोजी सकाळी 7 वाजता पोलीस स्टेशन आवारात योगासने केली. दिवसभराच्या ताणतणावातून आनंदी राहण्यासाठी पोलिसांनी नियमित व्यायाम व योगासने केली पाहिजेत असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी यावेळी केले. अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अर्थात ITIचे नाव आता संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे हे नामकरण अधिकृतपणे करण्यात आले आहे. दरम्यान ITI मध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील यांत्रिकी क्षेत्रातील आघाडीची निर्यातदार कंपनी साई निमिरो निर्माण प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी यावेळी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी उपस्थित राहणार आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये संस्थेतील चालू बॅचमधील विद्यार्थ्यांबरोबरच माजी प्रशिक्षणार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुक माजी विद्यार्थ्यांनी आपली नावे 24 जून पर्यंत संस्थेत नोंदवावीत, तसेच 25 जून रोजी सकाळी 10 वाजता संस्थेत उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य AB देव यांनी केले आहे. अमळनेर येथे 75व्या स्मृतिदिनानिमित्त 11 विद्यार्थ्यांनी बाल साने गुरुजी कलाकारांची मुलाखत घेतली. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान येथे सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई या सिनेमात श्याम म्हणजेच साने गुरुजींची भूमिका करणाऱ्या शर्व गाडगीळ पुणे या कलाकाराची समूह मुलाखत अमळनेर येथील अद्विक भूषण सोनवणे, शिवरंजित शिंदे, मानवी सुनील पाटील, मुक्ता गौरव महाले, मानसी रमाकांत सैंदाने, दक्षता उमेश काटे, कल्याणी संदीप पाटील, गार्गी सुनील जोशी, वेदांत रवींद्र देवरे, मानसी अनुराधा किशोर आदींनी घेतली. साने गुरुजी जीवनगाथा या परीक्षण लिहिलेले नारायण पवार देखील यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्शना पवार यांनी केले. यावेळी श्याम म्हणजेच शर्व गाडगीळच्या आई रुचा मुळे देखील उपस्थित होत्या. अमळनेर परिसरातील सर्व पालक, शाळा, शिक्षक आदींचे स्वागत व आभार मानले. वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याच्या विषयावरून 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांत मोठा वाद होऊन हातापायी झाल्याची माहिती असून अतिलोभामुळे वाळू खाऊन भ्रष्ट झालेल्या झारीतल्या शुक्राचार्यांची इज्जत वेशीला टांगली गेली आहे. प्रशासनाने खुली सूट दिल्याने निर्माण झालेला वाळूच्या भस्मासुराने आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. बोरी नदीत पकडलेला ट्रॅक्टरवाला माझ्या सिस्टीम मधला माणूस असून त्याला सोडा अशी विनंती कलेक्शन करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याने पथकातल्या एकाला केली.
मात्र काल माझ्या माणसाचे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून मी आज हे ट्रॅक्टर सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे बाचाबाची होऊन दोघांनी नदीपात्रातच एकमेकांची गचांडी पकडल्याची माहिती आहे। अशा या प्रकारामुळे महसूलची आधीच गेलेली इज्जत वेशीला टांगली गेली असली तरी असे अनेक प्रकार होऊनही कोणालाही शरम वाटत नसल्याने बिनबोभाट खिसे भरू धंदे सुरू आहेत। सध्याच्या अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली अंधाधुंद सिस्टीम ते बदलून गेल्यावरही सुरूच राहणार असून नवीन येणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्याला ते आवरणे कठीण जाणार आहे। अशा प्रकारांमुळे प्रशासनाने निर्माण केलेला अवैध वाळूचा भस्मासूर एक दिवस त्यांनाच गिळंकृत करणार हे मात्र निश्चित। अमळनेर तालुक्यातील जळोद येथील दिलीप उत्तम ठाकरे चौधरी वय वर्षे 54 याने तुळशीराम हिलाल पाटील यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 23 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत।